महाराष्ट्रामध्ये एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली असून ओला इलेक्ट्रिक कंपनीचे तब्बल 385 शोरूम अचानक बंद करण्यात आले आहेत। राज्य सरकारच्या परिवहन विभागाने ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे। कारण काय तर शोरूम कडे विक्रीसाठी आवश्यक असलेलं ट्रेड सर्टिफिकेटच नव्हतं। राज्यातील 432 शोरूम्स पैकी केवळ 47 शोरूम कडेच हे प्रमाणपत्र असल्याचं आढळून आलं। परिणामी उर्वरित 385 शोरूम्सना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। खरं तर परिवहन विभागाच्या नियमानुसार कुठलीही दुचाकी विना नोंदणी विक्रीसाठी ठेवण्यासाठी ट्रेड सर्टिफिकेट आवश्यक असतं। मात्र ओलाने हे नियम धाब्यावरती बसवले आणि मोठ्या प्रमाणावरती शोरूम सुरू केले आणि ही बाब समोर आल्यानंतर विभागाने तात्काळ कारवाई करत शोरूम्सना टाळं ठोकलं आहे। आणि ही तक्रार प्रीतपाल सिंग यांनी अधिकृतरित्या केल्यानंतर तपासणी करण्यात आली आणि सर्व नियमभंग उघडकीस आला। ओलाने महाराष्ट्रामध्ये 2021 पासून तब्बल 1,31,000हून अधिक दुचाकी विकल्या आहेत। मागील आर्थिक वर्षातच राज्यामध्ये 2,12,000 ई बाईक्स विकण्यात आल्या होत्या आणि देशभरातही ओलाने 9 लाखांपेक्षा अधिक दुचाकी विकल्या असून त्यातील 12% एकट्या महाराष्ट्रातून विकल्या गेल्या आहेत। समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार कंपनीचा महसूल देखील घसरलेला आहे। जून मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये ओलाचा महसूल 49% घटून 828 कोटींवरती आला आहे। त्याचबरोबर कंपनीला 428 कोटींचा तोटा झाल्याचंही समोर आलं आहे। स्पर्धक कंपन्यांची वाढ, तांत्रिक तक्रारी आणि बाजारातील विश्वास कमी होणं ही कारण कंपनीच्या अडचणी मागे असल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक सारख्या मोठ्या कंपनीवरती सरकारने केलेली ही कारवाई एक मोठं उदाहरण आहे की नियम आणि कायद्याचं उल्लंघन कोणीही केलं तरी कारवाई होणारच। ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठी आणि पारदर्शकता आणि नियमांचे पालन खूपच गरजेचं आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? ओलाची चूक की प्रशासनाचा कठोर निर्णय? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।